Good morning, friends. I am Swati. Welcome you all to my channel. Today we are going to start our next topic, and our next topic is tense. There are three types of main tenses, which are present tense, past tense, and future tense. Today we are going to start first tense, and that is present tense. What is present tense? Present tense ला मराठीमध्ये काय म्हणतात? वर्तमान काळ. काय म्हणतात? वर्तमान काळ. बघा, there are फोर टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स. म्हणजे प्रेझेंट टेन्सेस पुन्हा किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. कोणते कोणते विचारतात? 4 टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स, पास्ट सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असेच प्रत्येक टेन्सचे म्हणजे पास्टचे 4. देर आर 4 टाइप्स ऑफ पास्ट टेन्स अँड देर आर 4 टाइप्स ऑफ फ्युचर टेन्स. लाईक दिस देर आर 12 टाइप्स ऑफ टेन्स. म्हणजे 12 प्रकारचे पूर्ण टेन्स आहेत. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अवर फर्स्ट टेन्स अँड दॅट इज प्रेझेंट टेन्स. व्हॉट इज द रूल ऑफ प्रेझेंट टेन्स? सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्सलाच काय म्हणतात? इनडेफिनाइट टेन्स. मीन्स वी कॉल प्रेझेंट टेन्स अँड इनडेफिनाइट टेन्स ऑल्सो. त्यालाच आपण सिंपल प्रेझेंट टेन्सलाच इनडेफिनाइट टेन्स सुद्धा म्हणतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, व्हॉट इज द रूल ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स? काय आहे रूल? सब्जेक्ट, व्हर्ब 1 अँड ऑब्जेक्ट. सब्जेक्ट पहिले काय घ्यायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक सब्जेक्ट, देन V1 फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब अँड ऑब्जेक्ट त्याला. आणि बघा इथे एक, जर when the subject is singular, जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर व्हर्बला काय लागतो? येस किंवा ईएस. इथे लिहून ठेवते मी, येस किंवा ईएस लागतो. कोणाला? when the subject is singular. सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल तर व्हर्बला येस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. आणि when the subject is plural there is no need to use this suffix or suffix. Subject V1 and object. What is the present continuous tense? Present continuous tense is also called progressive tense. Present continuous tense लाच कोणता टेन्स म्हणतात? प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हटलं जाते. व्हॉट इज द रूल ऑफ सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स? काय आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा रूल? सब्जेक्ट एम इज आर, व्हर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. काय आहे? सब्जेक्ट घ्यायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक सब्जेक्ट, देन एम इज ऑर आर. एम किंवा इज किंवा आर, म्हणजे अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. सब्जेक्ट कसा आहे त्याच्यानुसार आपल्याला एम, इज किंवा आर घ्यायचा आहे. हे पण सांगते मी की एम कुठे लावायचा, इज कुठे लावायचा आणि आर कुठे लावायचा. आणि नंतर व्हर्ब लावायचा आहे, व्हर्ब घ्यायचा आहे आणि व्हर्बचा फर्स्ट फॉर्मलाच आयएनजी लावायचा आहे. वी हॅव टू ऍड आयएनजी टू फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब. फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्बला आपल्याला काय लावायचं आहे? वी हॅव टू ऍड आयएनजी अँड देन ऑब्जेक्ट. आता बघा, एम इज आर कुठे लावायचे? वेअर वी हॅव टू यूज एम, इज आर, आर. म्हणजे एम कुठे लावायचा, इज कुठे लावायचा किंवा आर कुठे लावायचा हे बघा इथे लिहून दिले आहे मी. आयच्या समोर काय लिहिणार आपण? एम. आयच्या समोर काय लिहिणार? एम. आणि when the subject is singular we have to use is. when the subject is singular we have to use is and when the subject is plural we have to use are. जर सब्जेक्ट एकवचनी असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे? इज घ्यायचं आहे. आणि सब्जेक्ट अनेकवचनी असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे? आर घ्यायचं आहे. बघा, ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन यांच्यासमोर काय घ्यायचं आहे? इज. आणि यू, वी, दे किंवा एखादा प्लुरल नाउन असेल तर यांच्यासमोर आपल्याला हे प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून यांच्यासमोर आपल्याला काय घ्यायचं आहे? आर घ्यायचं आहे. तर हे आपल्याला कन्सेप्ट माहिती पाहिजे की इज कुठे वापरायचा आणि आर कुठे वापरायचा. आणि इथे पुन्हा एक लक्षात ठेवायचं आहे की वी हॅव टू ऍड आयएनजी टू फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब. फर्स्ट फॉर्मलाच आपल्याला काय लावायचं आहे? आयएनजी लावायचं आहे. नाहीतर बरेच विद्यार्थी व्हर्बच्या सेकंड फॉर्मला, व्हर्बच्या थर्ड फॉर्मला काय लावतात? आयएनजी लावतात. जसं लुक आहे, लुकचं लुक्ड आहे की नाही सेकंड फॉर्म, त्याला लुकडिंग करतात. त्याच्यामुळे टॉटिंग, म्हणून त्याच्यामुळे हे आयएनजी कोणाला लावायचं? फक्त फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्बलाच लावायचं. आता बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा रूल काय आहे? व्हॉट इज द रूल ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स? वी हॅव टू टेक फर्स्ट ऑफ ऑल सब्जेक्ट. पहिले काय घ्यायचं आहे? सब्जेक्ट घ्यायचा आहे. देन हॅव किंवा हॅज. हॅव ऑर हॅज वी हॅव टू यूज. देन V3 मीन्स थर्ड फॉर्म ऑफ
verb. We have to use third form of verb and object. Then after we have to use object. पहिल्यांदा सब्जेक्ट घ्यायचा आहे, हॅव घ्यायचा आहे, हॅव किंवा हॅज घ्यायचा आहे आणि थर्ड फॉर्म ऑफ वर्ब अँड ऑब्जेक्ट. आता बघा हॅव आणि हॅज कुठे वापरायचा ते पण आपल्याला माहिती पाहिजे. when the subject is singular we have to use has. subject is singular. जर सब्जेक्ट एकवचनी असेल तर आपल्याला काय काय घ्यायचं आहे, हॅज घ्यायचा आहे. आणि when the subject is plural we have to use have. जर सब्जेक्ट प्लुरल असेल अनेकवचनी असेल तर आपल्याला काय घ्यायचं आहे, हॅव घ्यायचं आहे. बघा इथे आणि आय दिस आय इज अ एक्सेप्शन. आय इज अ सिंगुलर बट वी हॅव टू यूज हॅव. आय एकच आहे पण आपल्याला त्याच्यासमोर हॅज नाही लावायचं आहे, काय घ्यायचं आहे, हॅव घ्यायचं आहे. तर आता इथे काय घेणार, हॅव आणि ही शी इटच्या समोर काय घेणार, हे काय आहेत, सिंगुलर आहेत, हे काय आहेत, सिंगुलर आहेत. तर मग यांच्यासमोर काय लावणार आपण, हॅज. यांच्यासमोर काय लावणार, हॅज. आणि यांच्यासमोर काय लावणार, हॅव. यांच्यासमोर काय लावणार, हॅव. यू हॅव, वी हॅव, दे हॅव. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे सगळे लिहून घ्या. थर्ड फॉर्म ऑफ वर्ब घ्यायचा आहे. पुन्हा काय घ्यायचं, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. म्हणजे वर्बला कोणते फॉर्म लागतात, राहतात फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म राहतात. तर आपल्याला थर्ड फॉर्म ऑफ वर्ब घ्यायचा आहे. आणि हे आपल्याला माहिती पाहिजे, फर्स्ट फॉर्म काय आहे, सेकंड फॉर्म काय आहे आणि थर्ड फॉर्म काय आहे. त्याच्यानंतर बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. शेवटचा आहे हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याचा रूल काय आहे, व्हॉट इज द रूल ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू टेक सब्जेक्ट, देन हॅव और हॅज. हॅव किंवा हॅज घ्यायचा आहे आणि नंतर बीन घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, बीन. आणि वर्ब, वर्ब घ्यायचा आहे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब and we have to add ing to first form of verb. म्हणजे आपल्याला ing कोणाला लावायचं आहे, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. and then we have to take object. we have to take object like this. These are the rules of present tense, means all four types. म्हणजे simple present tense, present continuous tense and present perfect and present perfect continuous. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. सिंपल प्रेझेंट टेन्सलाच काय म्हणतात, indefinite tense. In simple present tense we can also called indefinite tense. indefinite tense पण म्हणतात. आणि प्रेझेंट कंटिन्युअसला काय म्हणतात, प्रोग्रेसिव्ह टेन्स. हे आपल्याला माहिती पाहिजे, कारण परीक्षेमध्ये बऱ्याचदा काय होतं, प्रेझेंट कंटिन्युअस इन चेंज इट इन प्रेझेंट कंटिन्युअस न म्हणतात चेंज इट इन प्रोग्रेसिव्ह टेन्स असं पण म्हणतात. तर आपल्याला प्रोग्रेसिव्ह म्हणजे कोणता टेन्स हे माहिती पाहिजे. आता समजलं तुम्हाला, सगळे रूल समजले, हे लिहून घ्या. आणि आता आपण एक सेंटेन्स बघूया. सेंटेन्स हाऊ टू अप्लाय. जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर चारही किंवा तीनही टेन्समध्ये तो एक सेंटेन्स कसा चेंज करायचा ते आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा एक सेंटेन्स लिहिते मी आणि त्याचा आपण कन्वर्ट करून बघू. बघा our teachers teach us very well. our teachers teach us very well. आता मला सांगा, व्हॉट इज द सब्जेक्ट, व्हॉट इज द वर्ब अँड व्हॉट इज द ऑब्जेक्ट. आपल्याला पहिल्यांदा जर सब्जेक्ट असा सेंटेन्स दिला असेल तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू आयडेंटिफाय व्हॉट इज सब्जेक्ट, व्हॉट इज वर्ब अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट देअर. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे ते बघा, पाहायचं आहे आपल्याला. पहिले काय आहे, हा आवर टीचर्स इज अ सब्जेक्ट. देन टीच इज अ वर्ब, टीच इज अ वर्ब अँड दिस इज अ ऑब्जेक्ट. आता मला सांगा, टीचर्स, आवर टीचर्स टीच अस व्हेरी वेल. आता सब्जेक्ट सिंगुलर आहे की प्लुरल आहे, सिंगुलर आहे की प्लुरल आहे, सब्जेक्ट एकवचनी आहे की अनेकवचनी आहे, काय आहे, आवर टीचर्स आहे. टीचर आहे का फक्त माझे टीचर का, आमचे टीचर का, आमचे टीचर्स म्हणजे जास्त शिक्षक आहेत त्याच्यामुळे टीचर्स आहे म्हणजे हा अनेकवचनी आहे. तर आपल्याला प्लुरल आहे हा, आहे की नाही. तर आपल्याला आता काय बनवायचं आहे, वी हॅव टू कन्वर्ट दिस सेंटेन्स इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला कशामध्ये चेंज करायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इन प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. आता व्हॉट इज द रूल ऑफ प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट, पहिल्यांदा काय घ्यायचं आहे आपल्याला, सब्जेक्ट घ्यायचं. व्हॉट इज सब्जेक्ट, आवर टीचर्स, आवर टीचर्स.
आता सब्जेक्ट इज अ प्लुरल और सिंगुलर? सब्जेक्ट इज प्लुरल. सब्जेक्ट काय आहे? प्लुरल आहे की नाही? टीचर्स आहेत, जास्त टीचर्स आहेत, म्हणून आपल्याला एम इज घ्यावं लागेल, इज आर घ्यावं लागेल की इज घ्यावं लागेल? आयच्या समोरच एम लागतो आणि सब्जेक्ट सिंगुलर असेल तर इज लागतो आणि सब्जेक्ट प्लुरल असेल तर आर लागतो आणि आपला सब्जेक्ट काय आहे? प्लुरल आहे, म्हणून आपल्याला इथं काय लिहावं लागणार? आर. काय लिहावं लागणार? आर. नंतर वर्ब घ्यायचा आहे. वर्ब फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. तर फर्स्ट फॉर्म ऑफ काय आहे? टीच आहे की नाही? टीच, TEACH, टीच, आणि त्यालाच वी हॅव टू ऍड ING. त्यालाच काय लावायचं आहे? ING. आणि नंतर ऑब्जेक्ट. नंतर काय घ्यायचं आहे? ऑब्जेक्ट. लाईक दिस वी हॅव टू कन्वर्ट इन पास्ट प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता बघा, हाच सेंटेन्स आपल्याला दिस सेंटेन्स वी हॅव टू कन्वर्ट दिस सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता सांगा, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा रूल काय आहे? सब्जेक्ट हॅज वर्ब 3 ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? माहितच आहे सगळ्यांना. काय आहे? अवर टीचर्स. अवर टीचर्स. आणि काय सांगितलं मगाशी? सब्जेक्ट जर when the subject is singular we have to use has वापरायचा आहे, आणि when the subject is plural, जर सब्जेक्ट प्लुरल असेल, अनेकवचनी असेल, तर काय वापरायचं आहे? have वापरायचं आहे. तर आपला सब्जेक्ट एकवचनी आहे की अनेकवचनी आहे? अनेकवचनी आहे, प्लुरल आहे. दिस वर्ड, दिस सेंटेन्स, दिस सब्जेक्ट इज प्लुरल, दॅट्स व्हाय वी हॅव टू यूज have. आपल्याला काय वापरायचं आहे? have. आणि नंतर काय वापरायचं आहे? verb 3, थर्ड फॉर्म ऑफ verb. आता व्हॉट इज द थर्ड फॉर्म ऑफ verb? टीच. टीच इज द फर्स्ट फॉर्म ऑफ verb. टीच हा काय आहे? फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. आता टीच सेकंड फॉर्म काय आहे आणि थर्ड फॉर्म काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. टीचचा सेकंड फॉर्म काय आहे? टॉट. काय आहे? टॉट. तर आपल्याला टॉट. सेकंड आणि थर्ड फॉर्म सुद्धा टॉटच आहे. काय आहे स्पेलिंग? TAUGHT. टॉट. Our teachers have taught us very well. सगळे आपल्याला वर्बचे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आपल्याला काय पाहिजे? पाठ पाहिजे, तेव्हा आपण टेन्स चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. नंतर आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता काय करायचं आहे? सब्जेक्ट घ्यायचा आहे पहिल्यांदा. काय आहे सब्जेक्ट? अवर टीचर्स. काय आहे? अवर टीचर्स. नंतर इथे हॅव घेतला तर आपल्याला इथे सुद्धा काय घ्यावं लागणार? हॅवच घ्यावं लागणार. हॅव. आणि नंतर काय घ्यायचं आहे? वी हॅव टू यूज बीन. वी हॅव टू यूज बीन. बीन लावायचं आहे. आणि नंतर टीचिंग. इथे टीचिंग लिहिलेलं आहे. वर्बचा फर्स्ट फॉर्म काय आहे? व्हॉट इज द फर्स्ट फॉर्म? टीच. अँड वी हॅव टू यूज ING. टीचिंग अस व्हेरी वेल. Like this we have to convert the one sentence to other tenses. म्हणजे एक सेंटेन्स आपण बाकीच्या याच्यामध्ये सगळे तीनही टेन्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता बघा, आपण इथे काय सिंगुलर प्लुरल सब्जेक्ट घेतला. आता आपण एक सिंगुलर सब्जेक्ट घेऊन पाहूया. हे तुम्ही तुमच्या बुक मध्ये लिहून घ्या. यू हॅव टू राईट दिस इन युअर बुक. नाउ नेक्स्ट सेंटेन्स वी हॅव टू टेक नेक्स्ट सेंटेन्स अँड दॅट इज सिंगुलर. आता बघा, दिस इज अ, म्हणजे हे जे एक सेंटेन्स घेतलाय मी आणि तो तुमच्या 10व्या वर्गाच्या बुक मधला 29 पेज नंबर. राहुल फाइंड्स मॅथ्स इजी. राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. एक सेंटेन्स दिलाय हा असा तुमच्या बुक मध्ये, त्याचा आपण तीनही याच्यामध्ये टेन्स मध्ये कन्वर्ट करून बघूया. आता बघा काय होईल. सब्जेक्ट काय आहे? आयडेंटिफाय द सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. काय आहे सब्जेक्ट? सब्जेक्ट काय आहे? राहुल. राहुल इज अ सब्जेक्ट. दिस इज अ वर्ब अँड दिस इज अ ऑब्जेक्ट. आहे की नाही? आता बघा, सब्जेक्ट सिंगुलर आहे की प्लुरल आहे? सब्जेक्ट जो आहे तो काय आहे? सब्जेक्ट सिंगुलर आहे की प्लुरल आहे? सब्जेक्ट इज अ सिंगुलर. राहुल. राहुल इज वन पर्सन. आहे की नाही? राहुल एका मुलाचं नाव आहे. द राहुल इज द नेम ऑफ बॉय.
जास्त नाहीये, राहुल्स नाहीये किंवा बॉईज नाहीये, राहुल्स राहतच नाही. राहुल एकच आहे ना, प्रॉपर नाउन येतो. आणि बॉईज जर असतात तर प्लुरल असतात, बट दॅट इज अ प्रॉपर नाउन. राहुल इज अ वन पर्सन. राहुल इज अ सिंग्युलर. आणि हा काय आहे, फाइंड्स. बघा इथे मी सांगितलं होतं व्हेन द व्हर्बला एस किंवा एस केव्हा लागतो, व्हेन द सब्जेक्ट इज सिंग्युलर. जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर व्हर्बला एस किंवा एस लागतो. तर इथे सुद्धा राहुल फाइंड लिहिलाय का, फाइंड्स लिहिलाय. काय लिहिलाय, फाइंड्स, म्हणजे व्हर्बला एस लागलेला आहे. राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. आता बघा आपल्याला काय करायचं, याचं प्रेझेंट कंटिन्युअस करायचं. काय करायचं, प्रेझेंट कंटिन्युअस. आता मी काय करू सांगा मला पटपट. सब्जेक्ट काय आहे, राहुल. नंतर इज घ्यायचा की आर घ्यायचा की एम घ्यायचा. राहुल इज अ सिंग्युलर सब्जेक्ट, सो वी हॅव टू यूज इज. आपल्याला काय घ्यावं लागेल, इज. आणि नंतर काय घ्यायचं आहे, वर्ब आयएनजी, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब काय आहे, फाइंडच आहे. फाइंडिंग काय करावं लागेल, त्याला आयएनजी लावावं लागेल. राहुल इज फाइंडिंग मॅथ्स इझी. कळलं. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट. आपल्याला आता काय घ्यायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट लिहायचं आहे. काय रूल आहे, रूल्स पाठ करून घ्या. एकदम रूल्स पाठ केले तर आपल्याला पटकन कळते. सांगा काय करू. राहुल सब्जेक्ट, देन हॅव घ्यायचा की हॅज घ्यायचा. राहुल इज अ सिंग्युलर पर्सन, सो वी हॅव टू यूज हॅज. आपल्याला काय घ्यावं लागेल, हॅज घ्यावं लागेल. आपण इथं हा टीचर्स काय होते, जास्त होते, म्हणून आपण हॅव घेतला, आहे की नाही. आता आपल्याला इथं काय करावं लागेल, हॅज. आता काय घ्यायचं आहे, वर्ब 3. फाइंड्सचा थर्ड फॉर्म काय आहे, थर्ड फॉर्म, फाउंड आहे का, FOUND, फाउंड आहे. थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण काय घेतलं, राहुल हॅज फाउंड मॅथ्स इझी. चला, राहुल हॅज फाउंड मॅथ्स इझी. अशा प्रकारे आपल्याला हे कन्वर्ट करायचं. नंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय होईल सांगा. सोपंच आहे, जसं आता इथं केलं होतं याच्या पहिल्या सेंटेन्स मध्ये, तसंच याला पण करायचं आहे. काय लिहिणार, राहुल हॅज इथे घेतला तर इथे पण काय लागणार, हॅजच लागणार. नंतर काय लागणार, वी हॅव टू यूज बीन. त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला, बीन घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर V1 वर्ब 1 आणि ING. वर्ब 1 काय आहे, फाइंड. आणि फाइंडलाच काय लावायचं आहे, ING, फाइंडिंग मॅथ्स इझी. अशा प्रकारे आपल्याला कोणताही टेन्स आला, कोणताही टेन्स आला तरी आपल्याला चेंज करता आलं पाहिजे. तर तुम्ही काय करणार, हे जे मी लिहून दिलेले आहेत, जे रूल्स लिहून दिलेले आहेत, प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, ते समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण. पण आता जस्ट प्रेझेंट टेन्सचं पाहिलं आपण, तर आपल्याला हे पूर्ण रूल्स माहिती पाहिजे. इफ वी नो द रूल्स, जर आपल्याला रूल्स माहिती असले तर आपण कोणत्याही टेन्समध्ये चेंज करू शकतो. त्याच्यामुळे हे तुम्ही आपल्या बुकमध्ये लिहून घ्या आणि लर्न करा. यू हॅव टू लर्न धिस ऑल, मेमोराइज धिस, रिकॉल धिस अगेन अँड अगेन. अँड तुम्हाला काय माहिती पाहिजे पुन्हा टेन्स सोडवताना, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म, हे तीनही टेन्स आपल्याला, म्हणजे व्हर्बचे तीनही रूप माहिती पाहिजे, तेव्हाच टेन्स इझिली तुम्ही सोडवू शकता. आपण इरेग्युलर व्हर्ब्स पण एक व्हिडिओ त्याचा पण बनवणार, तो पण आपल्याला शिकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे लिहून घ्या आणि पुन्हा समजून घ्या चांगल्या प्रकारे. तर शेवटचं, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज लाईक अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. आणि हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत बघा, टेन्स, पंक्च्युएशन्स, भरपूर म्हणजे ग्रामर आपल्याला आलं पाहिजे, त्याच्यासाठी हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.